सोलापुरातील वडाळा येथे दुपारच्या सुमारास एका 40 वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत मजुराचे नाव सोमनाथ चंद्रकांत कांबळे असून ते उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील रहिवासी होते. सोलापूर जिल्ह्यातील वडाळा येथे आज दुपारी ही घटना घडली आहे. सोमनाथ कांबळे हे सरकारी दवाखान्यासमोर बोळात एका घराचे सेंटरिंगचे काम करत होते. यावेळी एमएसईबीच्या वायरला स्पर्श होऊन त्यांना विजेचा धक्का बसलाय. धक्क्याच्या तीव्रतेमुळे ते वरून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या सरकारी दवाखाना वडाळा येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आलं. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं आहे. सोमनाथ चंद्रकांत कांबळे यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मृतकांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करीत आहेत. मी हरिश्चंद्र मसा वाघमारे काम करीत असताना जिना चढीत असताना सोमा कांबळे हा विजेच्या ताराला चिटक्यामुळे खाली पडला. तो शासकीय रुग्णालयामध्ये नेले असता तिथून वडाळाच्या शासकीय रुग्णालयामध्ये नेले असता तिथून आम्हाला सोलापूर रुग्णालयामध्ये घेऊन आला. ही घटना वडाळा येथे कामावरती घडलेली आहे. काय काम करत होतं? सेंटरिंग काम करत होते. जेव्हाच्या सुट्टीमध्ये लगवेला गेले असता वरी जिना चढून जेवायला येत असताना जिना चढून बाजूला जिन्याच्या बाजूला तार होती. त्या ताराला ते सुटकून खाली पडले. तोपर्यंत सगळे मी पण पळत आलो. तार कशाची? एमएससीबीची तार आहे मोठी. तारला पडल्यानंतर तिथे घरामधले समोरचे लगेच बाहेर आले. मी पण गेलो धावत. तरी लटकलेली होती की पडलेली नाही, लटकलेली तार होती खांबाला. कधी आधी लटकली होती का आधी पण लटकलेली होती? आणि आधीपासूनच लटकलेली होती. वायर कनेक्शनच आहे तिला. काम कशाचं चालू होतं? काम सेंटरिंग वडाळ्याला चालू होतं. सेंटरिंग वडाळा शासकीय रुग्णालयाच्या समोरच्या बोळामध्ये चालू होतं. चालू असताना ठेकेदार म्हणजे आम्हीच घेतो काम. साहेब पवार साहेब म्हणून त्यांची काम करतो. तुम्ही त्यांना सांगितलं नाही का साहेब ही तार आहे तर तुम्ही हे करून घ्या म्हणून? नाही बोलले का त्यांना? हा बोलले होते, केले होते त्यांनी. तरी पण ते तारेचा एका तारेला होता पैसा तरी पण ते लागलं करायला. मग याला काय दिसलं नाही का काय? ते नेमका कसा पडला ते घटना समोर महाग असताना मी पुढे गेलो होतो आणि तो पाठीमाग होता. ते पडल्यानंतर मी पळत आलो वरनं आणि खालनं घरातलं मी माणसं आली. त्यावर ते गणगड खाली गेला जिन्याच्या. म्हणजे करंट खाली करंट लागली खाली जिनावरून खाली आला. हा कोसळलं तर जिनावरून खाली आला. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? आम्ही उचललं त्याला परत देऊन डॉक्टरला साहेबाला फोन केला. डॉक्टर साहेबाला फोन करा म्हणून ॲम्ब्युलन्स बोलवा. ते का ॲम्ब्युलन्स येईना. त्याला मोटरसायकलवरती गाडीवरती घेऊन दोघांनी आम्ही शासकीय रुग्णालयात नेलो वडाळ्याच्या. जिथं काम चालू होते पाईप वगैरे टाकलेले नव्हते? हा, एक पाईप टाकलेलं होतं. तक्रार आहे का? हा, काय तर तक्रार आहे साहेब. काय तर एमएससीवाल्यांना लक्ष काय तर भरपाई द्यावी. चुकी कोणाची? चुक्या ते एमएससीवाल्याची चुकी आहे साहेब. आता माणूस काय, आता आम्ही काय कामगार माणूस जाताना गोष्ट त्यांची चुकी असल्यामुळे ती झाली. त्यांच्या कोण कोण असतं घरामध्ये? काय घरामध्ये त्यांच्या आता घरामध्ये खाली होते त्यांचे घर मालक होते. घरामध्ये लग्न वगैरे झालं होतं? हा, लग्न झालं होतं त्यांचं. एक मुलगा आहे साहेब.